नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत जागा निघालेल्या आहेत। 309 पदांसाठी ज्युनियर एक्झिक्युटिव्ह या पदासाठी जागा निघालेल्या आहेत। तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करायचा आहे। तर या ठिकाणी जी फीज आकारलेली आहे ती ओपन आणि ओबीसी कॅटेगरीसाठी 1000 रुपये फीज आकारलेली आहे। त्याचबरोबर एससी एसटी आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरी आणि फिमेल कॅटेगरीसाठी कोणत्याही प्रकारची फीज नसणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। तर नक्कीच अर्ज करायचा आहे। सॅलरीचा जर विचार केला तर 40,000 ते 1,40,000 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे। त्याचबरोबर अदर अलाउन्सेस सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। कायमस्वरूपी नोकरी असणार आहे। तर नक्कीच अर्ज करायचा आहे। तर आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, वयाचा क्रायटेरिया काय असणार आहे, एज रिलॅक्सेशन काय असणार आहे, याबाबतची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप देणार आहे। पण त्याआधी चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि ही व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन आणि जॉब अपडेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर दररोज येत असतात। तर जास्त वेळ न घालवता चला पाहूयात आता स्क्रीनवर। तर मित्रांनो, या ठिकाणी आज नवीन भरतीबाबत तुम्हाला या ठिकाणी माहिती देणार आहे। एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत जागा निघालेल्या आहेत। मित्रांनो, मागच्याच थोडे दिवसापूर्वी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या जागा निघाल्या होत्या 12च्या बेसिसवरती। तर आता ही नवीन पदभरती सुरू झालेली आहे। याची ओपनिंग डेट ऑनलाईन ऍप्लिकेशनची 25/4/2025 पासून फॉर्म भरणे स्टार्ट होणार आहे। फॉर्म भरणे अजून सुरुवात झालेली नाहीये। ऑफिशियल नोटिफिकेशन यांचं प्रसिद्ध झालेलं आहे। क्लोजिंग डेट ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन 24/5/2025 फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आहे। मित्रांनो, बराच या ठिकाणी वेळ यांनी दिलेला आहे फॉर्म भरण्यासाठी। पे स्केल तुम्ही या ठिकाणी पहिल्यांदा बघून घ्या। ज्युनियर एक्झिक्युटिव्ह या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। E1 लेवलचा या ठिकाणी पे स्केल दिला जातोय। 40,000 ते 1,40,000 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे मित्रांनो, जी की खरंच खूप चांगली सॅलरी या ठिकाणी तुम्हाला मिळते। अदर अलाउन्सेस मध्ये तुम्ही बघू शकता HRA तुम्हाला दिला जातोय, प्लस या ठिकाणी ग्रॅज्युएटी असणार आहे। त्याचबरोबर सोशल सिक्युरिटी स्कीम या ठिकाणी दिल्या जाणार आहेत। मेडिकल बेनिफिट्स या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। अप्रॉक्सिमेट या ठिकाणी CTC तुम्ही बघू शकता 13 लाख पर एनम या ठिकाणी तुम्हाला पॅकेज असणार आहे मित्रांनो, या ज्या जागा निघालेल्या आहेत त्या एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत ही भरती घेतली जाणार आहे। ज्युनियर एक्झिक्युटिव्ह या पदासाठी एअर ट्रॅफिक कंट्रोल एअरपोर्ट्स अथॉरिटी यांच्या अंतर्गत ही भरती घेतली जाणार आहे मित्रांनो। 309 पदांसाठी या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत। कास्ट वाईज तुम्ही विश्लेषण बघू शकता। 125 जागा अनरिझर्व कॅटेगरीसाठी आहेत। EWS कॅटेगरीसाठी 30 जागा आहेत। ओबीसी नॉन क्रिमिनल साठी 72 जागा आहेत। SC साठी 55 जागा आहेत। ST साठी 27 जागा आहेत। त्याचबरोबर PWBD कॅटेगरीसाठी या ठिकाणी विश्लेषण तुम्ही बघू शकता। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी कोण कोण अर्ज करू शकणार आहे। तर थोडेच दिवसापूर्वी ज्या वॅकन्सी निघाल्या होत्या त्यामध्ये जर तुमचं 12वी असेल तर तुम्ही अर्ज करू शकत होतात, पण या ठिकाणी त्यांनी क्रायटेरिया थोडा वेगळा दिलेला आहे। जसं की एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये तुम्ही बघू शकता फुल टाइम रेग्युलर बॅचलर डिग्री झालेली असेल 3 वर्षाची सायन्स मध्ये, म्हणजे BSc जर तुमचं झालेलं असेल विथ फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स सब्जेक्ट घेऊन, तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। किंवा त्यांनी सांगितलेलं आहे इंजिनिअरिंगची डिग्री झालेली आहे तुमची फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स सब्जेक्ट घेऊन, तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत। फक्त ह्या स्ट्रीमवाले या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। एज लिमिट तुम्ही बघू शकता, मॅक्झिमम एज 27 दिलेला आहे। रिलॅक्सेशन सुद्धा या ठिकाणी कास्ट वाईज दिलेला आहे। SC ST साठी या ठिकाणी 5 वर्ष असणार आहे। 3 वर्ष ओबीसी कॅटेगरीसाठी या ठिकाणी रिलॅक्सेशन हे दिलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही ऍप्लिकेशन फीस बघू शकता 1000 रुपये अदर कॅन्डिडेट साठी या ठिकाणी दिलेलं आहे। जसं की ओपन ओबीसी कॅटेगरीसाठी 1000 रुपये फीज असणार आहे। त्याचबरोबर SC ST PWD त्याचबरोबर वुमन कॅन्डिडेट साठी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फीज आकारलेली नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे।
तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे. याची जी PDF फाईल आहे ती सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आधी डिटेल माहिती वाचून घ्या, त्यानंतरच त्या ठिकाणी अप्लाय करा. त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा. तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह.